नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण काढणार आहे आपला बोका. आपला बोका म्हणजे मांजर. बोकीश व्हायला आपण खाली घेणार आहे. कॅमेरा दिला फोटोला. म्याव 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 म्याव. नाही 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 काय करत नाही. काय केली तुला धरलं काय केलं तोंडाला तुला मोदर फिरवायला काय होते. ओ बाई बोका तोंड बघ. काय हो? आता कसं दिसतो क्यूट क्यूट. बोकीश भाई एक तर तू पाठीमा होणार तर मी झिंक चिका झिंक चिका झिंक चिका चिका. गुड आफ्टरनून मित्रांनो. आजचा दिवस सुरू होत आहे आईस्क्रीम सोबत. कुठला फ्लेवर आहे? हा फ्लेवर आहे अफगाण ड्रायफ्रूट. मी पहिल्यांदाच ऐकतोय, पण ठीक आहे, खाऊन बघूया. रिव्ह्यू देतो मी. चव पारखतोय अजून. काय ठीक आहे, एवढे काही भारी नाही आहे, वाईट पण नाही. काय प्राईस त्याची? 160 रुपयाला एक बॉक्स मिळतो. ठीक आहे, तुम्ही ट्राय करू शकता, पण मी काय रेकमेंड नाही करणार की तुम्ही खरेदी करा. दाखवतो बॉक्स. हे बघा, अफगाण ड्रायफ्रुट्स. नॉट रेकमेंडेड. ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत, पण आईस्क्रीम एवढी टेस्टी नाही वाटली मला, एवढी असती दरवेळेस इतर फ्लेवर्स. मित्रांनो, माझ्या मम्मीने बनवला आहे आज हे दही घरच्या घरी. इथे मी टेस्ट करून सांगतो कसं आहे. त्याला दाखवतो इथं प्रॉपर कसं दिसते दही. हे बघा मित्रांनो, घट्ट दही एकदम. कसं भारी आहे का नाही? टेस्टला देऊ मम्मी कसं आहे बघू. हे बघा, लाल बाउल अट्रॅक्टिव्ह. दही उठावदार दिसणार. थोडस व्हिडिओ दाखवायचा. अरे पडलं काय? काय पडलं? कपडा पडला वाले. आवाज बस चमच्या पण. हे बघा दही चांगले आंबट आहे. चांगलं नाही, आंबट असतं पण चांगलं आंबट आहे. असं लय खट्ट नाही किंवा असं लय चपक नाही आहे, चांगलं आहे आंबट. भारी. लाल बाऊल उठावदार बाऊल. आता आपण निघणार आहे आपल्या दुकानावर. आता वाजले आहेत 12:40. आज तारीख आहे 25 मे 2026. चला निघूया. गाडीवरच होती आज, पण दरवेळेसच कटकट आहे आपली. मित्रांनो, आपण आपल्या कपड्याच्या दुकानावर गेलो होतो, पण तिथं गेल्यावर समजलं की आपली खुर्ची तुटली आहे. त्यामुळे आम्ही नवीन खुर्ची खरेदी करायला त्या दुकानात आलो आहे, प्रजापती प्लॅस्टिकमध्ये. तर या ठिकाणी आपण ही खुर्ची खरेदी केली आहे त्या समोरच्या ह्याच्यातून. चला तर निघूया आपण. ही खुर्ची आपल्याला 700 रुपयाला पडलेली आहे. मजबूत आहे, कम्फर्टेबल पण आहे, चांगली खुर्ची. चला तर निघूया. ही बघा मित्रांनो, खुर्ची पार तुटलेली आहे, डगमगती आहे का. त्यामुळे आपण ही नवीन खुर्ची आणलेली आहे. बघा मित्रांनो, आपला इंडिकेटर तुटला आहे गाडीचा. काय पडलं? ओके.
आत्ताच लावला होता इंडिकेटर थोड्यापूर्वी. पडते का? कट करावं लागत. वरती कट कर ना. आतून लावणं पाहिजे इथून. 1 मिनिट असं दाबून ठेवलं ना तर ते सुकत नाही लगेच. आता लागेल. लागलं बी. कडीन धर ना. सोड सोड. तर या ठिकाणी आपला इंडिकेटर सुपर ग्लूने पूर्णपणे चिपकला आहे. तुम्हाला या ग्लूचा मी फोटो पण दाखवतो. मायटी बॉन्ड फक्त 60 रुपयाला भेटला आहे मला. तुम्ही पण खरेदी करू शकता. नॉट स्पॉन्सर्ड बाय द वे. आणि प्रॉपर चिटकलेला आहे आपला इंडिकेटर मस्त. ओंकारच्या घरासाठी किचन कट्ट्यासाठी आम्ही ग्रॅनाइट फरशी बघायला आलो होतो. रेट वगैरे विचारून घेतलेले आहे आम्ही. नेक्स्ट टाइम खरेदी करू. नंतर संध्याकाळी खूप कंटाळा आला होता. मग म्हटलं आपण जरा ट्रायम्फवर आपला एक राऊंड मारायला जाऊ. तर एका हाताने रेकॉर्डिंग करतोय त्यामुळं थोडंसं स्क्रीन शेक होती आपली. पण तुम्ही सनसेट बघा किती छान दिसतोय. बायपासवर राऊंड मारून झालेला आहे. आपण पुन्हा नारायणगावात आलो आहे. गुड इव्हनिंग मित्रांनो. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 11:30. घड्याळाच्या इथे कोपऱ्यात. हां, तर आज जेवणामध्ये आहे आलूचा पराठा, बटाट्याचा पराठा. हे काय साधी चपाती काय? साधी चपाती. पराठा कुठे? हे काय? अजून एक पराठा कुठे? नाही, एकच आहे उरले. हे चुकीचं आहे पण ठीक आहे. हे आहे आलू टिक्की. हा, हे आहे काही मसूर डाळीची उसळ. ठीक आहे. हे मसूर डाळीचे उसळ. अजून काय? हे मिरची. हे घ्या मिरच्या. मी नाही खाणार. नाही खाणार. दाखव. हा, असं काही हे काय? सांडगी मिरची. ही वेगळीच मिरची. जरा काय विषय सांडगी मिरची. म्हणजे? ह्या मिरच्यातने ना मसाला भरतात हा हा, किंवा दही मीठ लावून वाळवतात. बरं. तिकडे कर्नाटकात. हे आपण नाही खाणार. ही अजून काही? दाखवले. ओके, दाखवलेलं आहे आपल्याला. अजून पराठा पण येतो मला. नाही, पराठा नाही. ठीक आहे मित्रांनो, आज एवढ्यातच भागू आपलं पोट. चपट नको. चला मित्रांनो, खाना खाते हे फ्रेंड्स. ओके मित्रांनो, माझा गिंबल चालू झालेला आहे या ठिकाणी. हा मला फॉलो करतो माझ्या नोकरसारखा माझा मित्र गिंबल DJIचा. तर आता आपण जेवण करायला बसूया. ये आता फेस कट होणार नाही, काही कट होणार नाही. एकदम भारी बाबा गिंबल. आय होप की माझे केस नीट असतील. असो नसो आपण जेवायला घेऊया. मगाशी मी सिग्नल दाखवलं पराठा पिचकू. त्याला खाऊन घेऊया. मला माहीत नाही जेवण दिसतं का नाही. थोडंसं मागं बसतो मी. जेवण पण दिसेल म्हणजे. जेवण जेवण. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. कंटिन्युएशन. तर आहे माझ्या बहिणीचा मोबाईल रिअलमीचा. याला एक काल अपडेट आलं होतं, काल परवा 2-3 दिवसापूर्वी. तर याच्यात एक नवीन फीचर आलेलं आहे. त्याचं नाव आहे एअर जेस्चर. एअर जेस्चरने काय होतं, मोबाईल तुम्ही असं ॲक्शन केलं ना वर खाली, तर ते रील किंवा यूट्यूब शॉर्ट आहे वर खाली होतं एअर जेस्चरनी. तर तेच तुम्हाला दाखवणार आहे मी, कारण माझ्या दुसरं काही काम नाही म्हणून. ऑफकोर्स कॉन्टेंट. आणि यूट्यूब आणि इंस्टाला चालतं, टिकटॉकला पण चालतं, पण टिकटॉक आपल्याकडे बॅन आहे त्यामुळं त्याचं
सोडून देऊ विषय आपण. काहीतरी रील चालू आहे XYZ, तर आपल्याला समोर जवळ पाम शो करायची. पाम शो केलं की वरती एक जेस्चरचं ते ऐकून येते. आता तुम्ही बघा 30-40 सेंटीमीटरवरून केलं ना, रील बदलली. ये ये भारी आहे ना, मध्येच ग्लिच. ठीक आहे, हाच होता आजचा संध्याकाळचा व्हिडिओ. हेच होतं आपलं कॉन्टेंट. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका रे मित्रांनो. तुमचं भाऊ एवढी मेहनत करतोय, थोडंफार सबस्क्राईब करा, बघत जावा व्हिडिओ. चला, थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.